चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. आपण आत्ता आहोत प्रभाग क्रमांक 11, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे निलेश नेवाळे हे आपल्या सोबत आहेत. एकंदरीत बघितलं तर हा जो प्रभाग आहे तो नेवाळे वस्ती, हरकुडे वस्ती, कुदळवाडी, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर व महात्मा फुले नगर अशा अनेक वस्त्या, वाड्या आणि मोठमोठ्या जी कॉस्मोपॉलिटन एरिया आहेत त्या ठिकाणचा हा प्रभाग आहे. ह्या ठिकाणच्या समस्या काय आहेत, निलेश नेवाळे यांचं त्या संदर्भातलं विजन काय आहे, त्यांच्यासमोर आव्हान काय आहेत आणि विरोधक आयात उमेदवार असल्याचं सांगतायत, त्यावर त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊया. मला सांगा, हा प्रभाग जो आहे तो भोसरी मतदारसंघात येतो. ह्या ठिकाणचे जे आमदार आहेत महेश लांडगे, त्यांनी या परिसरामध्ये काम केलेलं आहे आणि असं असतानाही तुम्ही आयात उमेदवार आहात असं सांगितलं जातं, काय सांगाल? खरं तर आयात उमेदवारा संदर्भामध्ये बोलायचं झालं तर खरं तर चिखली म्हणजे नेवाळे आणि नेवाळे म्हणजे चिखली आणि ह्या चिखली 11 प्रभाग क्रमांक हा संपूर्ण चिखली गावामध्ये येतो. आमच्या वाडवडिलांच्या जमिनी खरं तर प्राधिकरणात गेल्यात आणि ह्याच्यावरच तर शिवतेज नगर असेल, पूर्णा नगर असेल किंवा शिवाजी पार्क असेल, घरकुल असेल, अशी आमच्या नेवाळे कंपनीच्या जागेवरच बसलेली सगळ्या नगर आहेत. आणि स्थानिक म्हणणं बाहेरचं म्हणणं हे कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा, लोक जनता ठरवत. गेल्या 5 वर्षापासून माझ्यासारखा कार्यकर्ता यामध्ये कार्यरत आहे. या भागामध्ये असलेल्या समस्यांचं संधी म्हणून त्या अतिशय मोठ्या प्रमाणात सोडणारा मी एक कार्यकर्ता आहे. स्लम किती मोठ्या प्रमाणात आहे? स्लम मला वाटतं 35-40% स्लम आहे. SRA स्कीम झालेल्या आहेत किंवा महेशदादांचं काय विजन आहे? भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमची दोघांची चर्चा झाली की आपली भोसरी विधानसभा हा झोपडपट्टी मुक्त करायचा आणि त्या अंतर्गत खरं तर मी एक बांधकाम व्यावसायिक आहे. त्याचप्रमाणे समाजकारण, राजकारण आमच्या वाडवडिलांपासून आलेलं आहे. त्यामुळं असं काय मी राजकारणात नवीन आहे अशी गोष्ट नाही. मी पण खूप म्हणजे ज्यावेळेस खळी लावून पोस्टरने लावायची तेव्हापासून मी काम केलेले. त्यामुळं राजकारण माझ्यासाठी काही नवीन नाहीये. त्यामुळं गेल्या 4-5 वर्षापासून या भागामध्ये काम करताना अतिशय इथं कोणच काम करत नव्हतं. म्हणजे आज 15 दिवसासाठी आलेली काय पेंडिंग आहे, ते कसे सोडवणार मी ते सांगतो ना. घरी 15 दिवसासाठी आलेले उमेदवार गेल्या 4 वर्षापासून कंटिन्यू काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता या भागामध्ये काम करतोय. या तुम्ही जर हे केलं तर चौकशी केली, मतदार तुम्ही प्रभागात माहिती घेतली तर नक्की तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती नक्की कळेल. या प्रभागामध्ये गेल्या 4 वर्षापासून लोकांची सेवा करत असताना रोडच्या संदर्भात असेल, म्हणजे महानगरपालिकेचे प्रशासनाशी पाठपुरावा करण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल, लोकांसाठी रोड करण्याचं, लोकांचे ड्रेनेज, लोकांना पाण्याच्या संदर्भातला प्रश्न, झाडे तोडण्याचा प्रश्न, घरकुलला ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षापूर्वी घरकुल बांधलं गेलं त्याला कुठलाही कंट्रोल नसताना हाय त्या स्थितीत खरं तर घरकुल बांधलं गेलं. मग घरकुल बांधलं घेताना पावसाच्या वेळेस तर पाण्याचा पूर्ण डोह खरं तर त्या घरकुलच्या खालच्या साईडला होतो. अशी जवळजवळ 8-10 वर्ष झाली परिस्थिती. प्रशासनाचा पाठपुरावा करून मैदानाच्या पाठीमागे लागून आपण त्याचं निराकरण करू. ह्या वर्षी सगळ्यात 70 वर्षात जेवढा पाऊस नाही पडला तो ह्या वर्षी पडलेला आहे आणि आज ह्या वर्षी कुठल्याही प्रकारचं पाणी खरं तर त्या घरकुलमध्ये साचलेलं नाही. याचं एवढं मोठं काम खरं तर प्रशासनाच्या मागे लागून आपण करून घेतलं. दुसरा प्रश्न, चिखली पोलीस स्टेशनला खरं तर जागा नव्हती. आज ते प्राधिकरणाच्या जागेमध्ये पोलीस स्टेशन आहे. मी एक कामाचा अनुभव असल्यामुळे, बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे, मला एक कामाचा अनुभव असल्यामुळं खरं तर ह्या घरकुलच्या समोर जी वेकेंट जागा आहे बघा, कमर्शियल कॉम्प्लेक्स साठी प्राधिकरणाने महानगरपालिकेने जागा आहे कमर्शियल कॉम्प्लेक्स. आपण त्याच्यामध्ये आयुक्तांची, महेशदादांच्या पाठीमागे लागून आयुक्तांच्या परमिशनने आपण पोलीस स्टेशन साठी 16 गुंठे जागा आपण त्याची ऍक्विशन करून घेतलं आणि गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी सुरक्षिततेसाठी आपण ते काम केलं. घरकुलच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये
गेल्या 4 वर्षापासून मी या प्रभागामध्ये तरी पण मध्ये आपल्याला काम- आयात असं म्हणलं हा, जातं. हा. काय सांगता? आज मी सांगतो ना, आयात आणि बाहेरचा हेच कळलं नाही. जे आयात उमेदवार आहे ते होते चिंचवडला उभे राहिले, नंतर शाहूनगरला उभे राहिले, आज आता आमच्या चिखलीमध्ये उभे राहतात. बरं. आणि तुम्हाला आणि आव्हान चिखलीत- आव्हान आहे असं वाटतं का? आव्हान मला काय वाटत नाही आव्हान, कारण मी तळागाळातला काम करणारा कार्यकर्ता आहे, लोकांशी नाळ जुळलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला अशी कुठली स्पर्धा वाटत नाही किंवा मी कुणाला असं म्हणजे समोरच्याला सगळ्यात काय एक शेवटचा प्रश्न, उर्वरित जी काम आहे ती तुम्ही नगरपालिकेत गेल्यानंतर पूर्ण करणार का? नक्कीच करणार. या प्रशासन गेल्या 4 वर्षाचं लोकांमध्ये माहिती घ्या सर, ते तुम्हाला लक्षात येईल. गेल्या 4 वर्षापासून प्रशासनाशी काम करून घेण्यात ज्या पद्धतीने मी काम करून घेतलं, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक झाल्यानंतर कशी कामं करायची त्याची एक थोडासा अनुभव खरं तर माझ्या पाठीशी नक्की असणार आहे. लोकांची कामं जी उर्वरित कामं राहिलेली आहे या भागामध्ये करायची, त्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आवाज उठून प्रभाग क्रमांक 11चा कसा विकास होईल, स्मार्ट वार्ड कसा होईल, महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांच्या गरजा कशा पद्धतीने पूर्ण होतील याचा मी नक्की यासाठी काम करणार आहे असं या ठिकाणी सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोपडपट्टी मुक्त हा परिसर करायचा, हा मनोदय आमदार महेश लांडगे आणि निलेश नेवाळे यांनी चर्चेतून मांडलेला आहे. त्याला कितपत यश येत आहे आणि ते संपूर्ण महानगरपालिकेत गेल्यानंतर समाजाची कामं करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते करतात का तेही बघणं आता सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. सचिन चपळगावकर, सिविक मिरर, पिंपरी चिंचवड.